तर अँग्युलर मोमेंटम. मोमेंटम कुणाचं रे बाळांनो? ऑफ सॅटेलाइट. सॅटेलाइटचा आम्हाला काय स्टडी करायचंय? अँग्युलर मोमेंटम घ्यायचं. हे आमचं काम आहे आता. मग आता अँग्युलर मोमेंटम हे ऍडव्हान्स व्हर्जन बघायचं अगोदर बेसिक व्हर्जन कळायला पाहिजे मला. हा, मग आम्ही अगोदर समजून घेऊ पहिली गोष्ट, लिनियर मोमेंटम. हे लिनियर मोमेंटम आम्ही अगोदर समजून घेणार. मग लिनियर कळलं की आम्ही कोणाकडे जाणार? अँग्युलर कडे जाणार. मग त्यासाठी आम्ही काही एक्झाम्पल घेतो. अँग्युलर मोमेंटम एक्झाम्पल घेऊ. नीट बघायचं. मी थोडस जास्त वेळ देणार आहे. इथंच एवढा वेळ द्यायचा की ते इतकं चांगलं कळायला पाहिजे की नंतर कधी जरी समोरून जरी ते नाव गेलं तर कळायला पाहिजे हा हे असं असतं. मग आता लिनियर मोमेंटम साठी तुम्हाला मोशन सुद्धा कसं समजून घ्यावं लागेल? लिनियर. मग इथं तो एक बॉल आहे, हे ग्राउंड आहे. मी याला किक मारली, हा बॉल असा सरकला. मग मी म्हणलं याचं मोमेंटम बघायचं. तुम्ही म्हणता लिनियर मोमेंटम दाखवता जनरली पी लेटर. मग हा व्हेरी गुड. मग लिनियर मोमेंटम म्हणजेच काय? तर इम्पॅक्ट बघता. म्हणजेच काय? तर त्या मासला तुम्ही किती वेलॉसिटी दिली त्यांचा प्रोडक्ट तुम्हाला भेटत होता. आपण त्याच्यावरती मेकॅनिक्स मध्ये खूप काम केलं चांगलं. म्हणजेच तुम्ही मास इंटू वेलॉसिटी म्हणताय. बरोबर आहे ना रे? बरोबर आहे ना? हा, व्हेरी गुड. आपण त्याला हा 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 बरोबर आहे की? गुड आहे ना? मला पण आता कळालं की तुमच्या लक्षात राहण्यासाठी मला काय करावं लागेल. काय काय कधी लक्षात राहत तुमच्या? हा, छडी लागे. उगाच तुम्ही म्हण नाही छडी लागे. हा, कारण लक्षात राहत होत. आता छडीच लागत नाही. विद्याचा काय विषयच नाही. विद्या कुठे गेली तेही कळत नाही. बरं, असो असो असो. मग आता इकडे बघा. हे बाळांनो, आता 2 मिनिटासाठी असं इमॅजिन करा, मी ऑब्जेक्ट इथं घेणार आहे पण थोड्या वेळासाठी हे काठी पकडा. हे काय काय पकडा? काठी. थोड्या वेळासाठी मला समजा ही बॅट आहे किंवा काठी आहे. समजा मी अशी गोल फिरवतोय किंवा मी अशी बॅट आहे अशी धरली आडवी. हा, आडवी. कधी मध्ये सूर्यकुमार असं मारतं ना आडवी, तशी झाडू टाईप. आणि मी अशी फिरवतो अशी अशी अशी. ठीक आहे. मग तुम्ही मला सांगा, मी बॅट अशी आडवी फिरवतोय, ही बॅट आहे आणि सेम स्पीडने फिरवतोय पण अँग्युलर आहे ना, ही अँग्युलर. मग बॉल इथं माझ्या हाताच्या जवळ लागला, मीडियमला लागला, पुढे टॉप कडे लागला. कुठल्या केसमध्ये बॉल लांब जाईल? टॉपला लागला असेल. बरोबर आहे की नाही? मग तीच बॅट आहे, तोच ऑब्जेक्ट आहे, आमची स्पीड सेम आहे. बरोबर आहे की नाही? बघा आता एक उदाहरण. सेमचा अर्थ काही लोकांना कळायचा नाही. इथं एक पार्टिकल कण असेल, इथं दुसरं आणि इथं तिसरं. आता याची बघा, आता याने एक राऊंड मारला तेव्हाच हा पण एक राऊंड मारतो, तेव्हाच हा पण एक राऊंड मारतो. मग आता हा ऑब्जेक्ट फिरायला समजा 1 मिनिटला 10 सेकंद लागले. समजा राऊंड मारायला किती सेकंद लागले? 10. म्हणजे याला पण मारायला किती वेळ लागला? 10 सेकंद. याला पण 10. याने 10 सेकंदामध्ये 360 डिग्रीचा अँगल कव्हर केला असेल, गोल फिरला. हा पण 360 डिग्री, हा पण 360 डिग्री. पण मजा बघा, इथल्या पार्टिकलचा सरकमफरन्स छोटा आणि इथल्याचा, म्हणजे याला जास्त अंतर कव्हर करावं लागलं आणि याला, म्हणून याची लिनियर स्पीड याची घेतली मी V1 आणि याची घेतली समजा V3, याची स्पीड जास्त असेल ना रे? बरोबर आहे की नाही? मग अंतर वाढल्यानंतर काहीतरी घडायलंय ना, म्हणून आपण त्या दिवशी छोटेसे एक्झाम्पल घेतलं होतं. बरोबर आहे की नाही? बरं. मग मुद्दा असा आहे बाळांनो की अँग्युलर मोमेंटम हे दाखवलं जातं एल लेटरने. आपण जनरली डिनोट करतो. असं काय एल नाही लिहिलं, नाही लिहिलं तर नाही कळालं. अँग्युलर मोमेंटम लिहून पुढे फॉर्म्युला लिहा. बरोबर आहे की नाही? तर याच्यासाठी तुमचं लिनियर मोमेंटम P इंटू, आता इथं तुमचा दगड आहे, बॉल आहे, त्याला मास M आहे, त्याला वेलोसिटी V आहे समजा. म्हणजे मास आणि लिनियर समजा असं अँटी क्लॉकवाईज फिरतं तर ही इकडे असते. ती कशी ओळखायची? तर ही वायर तुटल्यानंतर हे सरळ लागून जाणार ना. तर मग इंटू हे किती अंतर आहे, तर ही असते रेडियस. मग हे तुम्हाला माहित आहे MV इंटू R. बरोबर आहे का? म्हणून MVR हे तुमचं काय असतं? अँग्युलर मोमेंटम. हे आपण याच्यावरती पण ऑलरेडी चर्चा झाली. मग मुद्दा असा आहे, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो? तर त्या ऑब्जेक्टचं मास, त्याला असलेली लिनियर वेलॉसिटी आणि सेंटर पासून तो जो ऑब्जेक्ट आहे ज्या सर्क्युलर ट्रॅक मध्ये फिरतो त्याची
रेडियस, बरोबर आहे की नाही? मग हे बेसिक घेऊन आम्ही आता एंट्री करणार कुठं, तर चालू चॅप्टर मध्ये, कळलं का? मग आता आम्ही मूव्ह होणार चालू चॅप्टर साठी. मग एवढा सगळा आमचा बेस असेल. अगोदर आम्ही लिनियर समजून, पुन्हा अँग्युलर, आणि पुन्हा अँग्युलरचं ऍप्लिकेशन करायचं, तिसरी गोष्ट. मग आता तुम्ही मला सांगा, इथं तुमची काय असणार आहे? अर्थ असेल. मग नक्कीच त्याच्यावरती हाईट वरती काय असेल तुमचा? सॅटेलाइट असेल. आणि तो सॅटेलाइट असा फिरत असेल ना रे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, जे काय आहे काय. मग आता मला सांगा, हे आर, हे एच, मग स्मॉल आर म्हणजे आर प्लस, म्हणजे याच्या सेंटर पासून या सेंटरचं डिस्टन्स म्हणजे आर असतं. ग्रॅव्हिटेशन मध्ये सेंटर टू सेंटर मास पासून कॉन्सेप्ट आहे ना, हा, ते कधीच विसरायचं नाही. बेसिक कधीच विसरायचं नाही. मूलभूत, हा, मूलभूतच गोष्टी विसरायच्या नाहीत. हे बाकी सगळं डुप्लिकेट आहे. तुम्हाला प्रोग्रामिंग येते का नाही हे दुय्यम आहे, पण तुम्हाला पोहायला यावं लागेल ना. तुम्हाला प्रोग्रामिंग येते का नाही माहित नाही, पण तुम्हाला बोलता यावं लागेल ना. लक्षात येतं का मी काय बोलतो ते? मूलभूत आयुष्यातलं विसरायचं नाही. मग आता इथं मला सांगा, मग हे कॅपिटल एम याचं मास आहे, तर स्मॉल एम ऑब्जेक्टचं, सॅटेलाइटचं मास आहे, आणि स्मॉल आर रेडियस आहे, बरोबर आहे की नाही? आणि याला तुम्ही लिनियर वेलॉसिटी किती दिली समजा? v एवढी दिली, बरोबर आहे की नाही? समजलं का? मग आता तुम्ही मला सांगा, जर तुम्हाला हे समजलं असेल तर तुम्ही काय म्हणणार आता? अँग्युलर मोमेंटम ऑफ सॅटेलाइट असंच बोलणार ना. मग तुम्ही म्हणणार अँग्युलर मोमेंटम कुणाचं? सॅटेलाइटचं. मास ऑफ सॅटेलाइट, त्याची वेलॉसिटी इनटू काय असेल? त्या ट्रॅकची रेडियस असेल, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही म्हणलात एम, मास ऑफ सॅटेलाइट, वेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट, आणि मग ही आर प्लस एच, बरोबर आहे का रे बाळांनो? मग आता ऍक्च्युअल मध्ये हा अँग्युलर मोमेंटम ऑफ सॅटेलाइट दाखवलं, आणि याला समजा म्हटलं इक्वेशन नंबर 1 म्हटलं, इथंच ओके झालेलं असतं. पण तुम्ही म्हणणार असं कसं जमेल? कारण सॅटेलाइट वरती ज्या स्पीड मध्ये फिरतो त्याला कसली स्पीड म्हटलं होतं आम्ही? ऑर्बिटल. विसरायचं नाही. कसली? बरोबर आहे की नाही? मग तुम्ही म्हणायला पाहिजे सिन्स ऑर्बिटल वेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट इज इक्वल टू, हा, जी आर प्लस. पण समजा बाळांनो, काही लेकरांना ऐनवेळी आठवत नाही, आठवलंच नाही, नो प्रॉब्लेम. कोण करत बसा, लक्षात ठेवा. त्यांना माहित असतं की हा सॅटेलाइट का फिरतोय, कारण फिरण्यासाठी लागतो सेंट्रिपिटल फोर्स, आणि तो कोणी द्यायचा असतो? दोघांमधला ग्रॅव्हिटेशनने. मग हे माहित आहे, एम व्ही स्क्वेअर बाय आर. पण कसली वेलॉसिटी? ऑर्बिटल लागेल, इज इक्वल टू जी मास ऑफ अर्थ, मास ऑफ सॅटेलाइट डिवाइड बाय आर स्क्वेअर. बरोबर आहे ना रे बाळांनो? हा. मग आता तुम्ही मला सांगा, सगळ्यात पहिली गोष्ट, एम एम हे आणि हे, therefore orbital velocity is equal to under root gm divided by small r. पण स्मॉल आर म्हणजेच काय आहे? मग आम्ही रटण्याची गरज आहे का? त्या क्षणाला आमचं फाउंडेशन क्लिअर आहे ना. मग मला सांगा, therefore बघा, अँग्युलर मोमेंटम ऑफ ए सॅटेलाइट दॅट इज गिवन बाय मास इंटू वेलॉसिटी कशी वापरली रे आम्ही? तर जी एम डिवाइड बाय आर प्लस एच इंटू याच्या बाहेर काय आहे? तर आर म्हणजेच आर प्लस एच, बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, इथं आर प्लस एच आहे आणि रूटच्या बाहेर आर प्लस एच आहे. मग याला आणखी सोपं करायचं म्हटलं तर हे होईल therefore अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू एम, आणि हे सगळं आणायचं म्हटलं रूट मध्ये. मग मला सांगा, हे जी एम, हे आर प्लस एच. आता तुम्हाला माहित आहे ना रे, बाहेर आर प्लस एच आहे, मध्ये घेतलं काय होतं? स्क्वेअर. आणि मधला स्क्वेअर बाहेर काढायचं म्हणलं की स्क्वेअर काढावं लागतो. उलट असतं. इकडे बघा, समजा हे असं आहे, 3⁻² आहे, तर बाहेर किती येणार? परत मला रूट मध्ये ठेवायचं असेल परत, तर परत स्क्वेअरच करावं लागेल ना. हा. मग आता याचा अर्थ, हे थांब रे बाबा, आर प्लस एच चा, मग हे आणि याचा स्क्वेअर म्हणजेच एम, आणि मी असं केलं तर चालेल का? आता जी एम इंटू आर प्लस एच, आणि हे स्क्वेअर रूटला वर असं अर्ध दाखवलं तर स्क्वेअर रूटच झालं ना. आणि जर कुणाला टेन्शन येत असेल
तर त्यांना असं करा बाबांनो, बस ना. हा, मग आता मला सांगा, अँग्युलर मोमेंटम मध्ये त्या सॅटेलाइट साठी मास महत्वाचं आहे ना. मग जेवढं जास्त मास तेवढं अँग्युलर मोमेंटम जास्त. हा, पुन्हा कॉन्स्टंट 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 आणि व्हॅरिएबल, बरोबर आहे. हाईट बदलली, अँग्युलर मोमेंटम बदलतं. हाईट वाढली की मोमेंटम वाढतं ना. म्हणून छोट्या काठीनं मारायचं का लांब काठीनं मारायचं? मला सांगा, आम्ही लहान असताना, आता तुमच्या वेळेस नाही, पण आम्ही लहान होतो, एक ऍव्हरेज एक 7वी 8वी असेल, आमच्या इथं त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात तूर असायची. आता हल्ली सोयाबीन आलं. मग तूर बडवली जायची, उडीद बडवलं जायचे. मग आम्ही त्यावेळेस कामं, मग याच्यापेक्षा थोड्या मोठ्या काट्या असायच्या आणखी, आणि मग ते इकडून उभं राहायचं, आपण मारलं की पुढच्याने मारायचं, असं व्हायचं. मग मला सांगा, आता आम्ही एवढ्या काट्या घेऊन बसलो, जमल का ते? म्हणजे तुमच्या लक्ष द्यायला पाहिजे, इम्पॅक्ट तसा व्हायला पाहिजे ना. समजतं का मी काय? बरं, बॅट समजा तुम्ही बॅट घेतली एवढीची, बसेल का तसा शॉट? कधी? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. मग मला सांगा, मग अँग्युलर मोमेंटम कोणावर डिपेंड आहे? तर हाईट वरती आणि सॅटेलाइटच्या मास वरती. बाकीचे सगळे कॉन्स्टंट असतील ना. आणि हे रिलेशन खूप मॅटर करतात बाळांनो, खूप. तर मला सांगा, हे खरंच समजलंय सगळं एकदम व्यवस्थितपणे? मग आता मला सांगा, मी म्हणलं मी 1 क्विंटल म्हणजे 100 किलोचा सॅटेलाइट एवढ्या हाईट वर ठेवला, बाकी सगळं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन होईल ना. मग त्याची किंमत आपण जे लहानपणी किंवा आता आपण जे बेसिक प्रॉब्लेम सोडवतो त्याने त्याची व्हॅल्यू काढता येईल ना. बरोबर आहे की नाही? मग हे खरंच समजलेलं आहे का? मग राहिला मुद्दा की याचं युनिट काय असतं, तर याचं युनिट डायमेन्शन साठी आम्हाला इथंच बस ना. हे राहील किलोग्राम मीटर पर सेकंद इंटू मीटर ना रे. बरोबर आहे का? म्हणजेच हे किलोग्राम मीटर स्क्वेअर पर, म्हणजेच LMT चा विचार करता लेंथ 2दा, मास 1दा, टाइम मायनस 1दा. बरोबर आहे. आणि लिनियर मोमेंटम मध्ये एवढंच असतं, एक्स्ट्रा रेडियस नसते. ही रेडियस आहे ना. समजलंय का? मला सांगा, साधा सोपा टॉपिक आहे ना. मग सॅटेलाइट जेवढा उंच जातो त्याचं मोमेंटम वाढतं ना. बरोबर आहे.